वृक्षतोड थांबवा, वृक्षतोड थांबवा, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, दादागिरी नहीं चलेगी, तपोन वाचवा, वृक्षतोड थांबवा, तपोन वाचवा. वृक्षतोड थांबवा. मैदान येते आपण ह्यासाठी बसलेला आहात. काय विषय नेमका कसं काय? मी प्रथमतः मुंबईकरांचे धन्यवाद मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फाउंडेशन यांनी नाशिककरांना आणि नाशिकमधील होणाऱ्या वृक्षतोडी तपन वाचवण्यासाठी सहभागी होऊन आणि धरणे आंदोलनासाठी पाठिंबा देऊन आमच्यासोबत इथे बसलेले आहेत. सर्व नाशिककर आणि नाशिककरांच्या वतीने पहिले तर आम्ही आभार मानतो. नाशिकमधली वृक्षतोड ही थांबलीच पाहिजे, कारण एक झाड हे 1000 लोकांना श्वास देतो, ऑक्सिजन पुरवतो. आणि कत्लेआम जर तिथे वृक्षतोडीची होत असेल सिंहस्थासाठी तर ही अमानवीय आहे. कारण साधुग्राम तिथे उभं राहू शकतं, तपोवनात एवढी जागा आहे, तरीसुद्धा जर वृक्षतोड करत असते तर याच्यात शासनाचा नक्की काहीतरी फायदा असतो. त्यामुळं आमचं ते एकच म्हणणं आहे, तुम्ही इतर ठिकाणी साधुग्राम उभं राहावं, त्याला पर्यायी जागा आम्ही दिलेल्या आहेत. फक्त वृक्षतोड करू नये ही तुम्हाला नम्र विनंती. सर, आपण टीमवर्क करत आहात. कशा पद्धतीनं आपलं हे टीमवर्क चालू आहे, पण काय सांगाल याविषयी? जय भीम, जय शिवराय. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन, कोविड योद्धा सोशल फाउंडेशन, भौतिवृक्ष सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आज आपण इथे धरणे आंदोलन केलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये आमचा एकच मुद्दा आहे की वृक्षतोड थांबवा व तपोवन वाचवा. नाशिक महानगरपालिकेमध्ये 1800 टोटल झाडं आहेत. त्या 1800 झाडांवरती घाव घालण्याचा प्रयत्न शासन करत आहे. शासन निर्णयानुसार झाडे लावा व झाडे जगवा हा शासन निर्णय असून मग त्या प्राचीन व इतिहासकालीन झाडांवरती अन्याय का, ते झाडं नाहीत का, मग त्याच्यावरती ते झाडं तोडू नये व वृक्षतोड थांबवावी या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन करतो आहे. आज आम्ही आंदोलन एक शांत पद्धतीने व कायद्याचं उल्लंघन होऊ नये या पद्धतीने व आचारसंहितेचं कुठं उल्लंघन होईल या पद्धतीने आपण आंदोलन करतो आहे. पुढचं जे आंदोलन असेल, जर वृक्षतोड जर केल्यास पुढचं जर आंदोलन असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने आम्ही मंत्रालयाच्या समोर आम्ही आंदोलन करू. तपोन वाचवा, वृक्षतोड थांबवा, तपोन वाचवा, तपोवन वाचवा. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन राज्यमंत्री महामंत्री वंदना अनंत सोनवणे. मला हे सांगायचं आहे की वृक्षतोड थांबवा तपोवन वाचवा ही जी घोषणा आहे तर ही अगदी बरोबर आहे. आज सगळे पूर्ण जर का झाडं जर का पूर्ण उद्ध्वस्त करले जात आहेत, तोडी पाणी होते झाडांची, तर सगळे जंगली जानवर पण बेघर होतात आहे आणि त्यामुळे गावामधील लोकांच्याही जीवाला हानी आहे आणि पर्यावरण पूर्ण नाहीसं होतं आहे. पर्यावरण जर का नाही राहिलं तर मग त्यामुळे रोगराई पण जास्त पसरेल गावात. भीमराव न्यूजसाठी विश्वजित गाडे, मुंबई.